हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण नारायण वासुदेव रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरि हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरि नारायण वासुदेव रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी 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 हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नारायण वासुदेव रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ तुकाबाई की जय माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय गुरु झेंडूजी महाराज की जय गुरु मुकुंद महाराज महाराज की जय गुरु सखाराम महाराज की जय सब संतन की जय सोमेश्वर भगवान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको जन्मादस्य तन्वयादितरते चार्षेषु विघ्नेश्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति असुरया तेजो वारिमृतं यत विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्य हृद्य वृद्धते प्रकृतिभिः निगमकल्पतरुर्गलितं फलं सुखमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका विभावुकः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः महायोगपीठे पटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी
आद्यत्रे जननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण येची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुण्यात अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सदसत्परं पश्चाहं यदेतश्च यो वशिष्ये तस्वस्म्यहं ऋतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मने तद्विद्यादात्मनो मायं यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचिष्वनु प्रविष्टानि प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय। एवं निजात्म प्राप्ति विना नवे निज माया निर्दाळन ते आत्मप्राप्ती लागी जान सद्गुरु चरण शिवावे सद्भावे करिता गुरु भजन गुरुभक्ताचे निज चरण माया स्वैवंदी आपण माया निर्दळन गुरुदासे एव सद्गुरु कृपे पुढे माया मशक बापुढे त्यांच्या वचनार्थी सुरवाडे माया ही रोकडे ब्रह्म होय। ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली ही चतुश्लोकी भागवताची प्रवचनाची चिंतन सेवा चतुश्लोकी भागवताच्या दुसऱ्या श्लोकावर आपलं हे चिंतन चालू आहे आणि त्यामध्ये मायेचा विचार भगवंताने सांगितला। आत्म्या व्यतिरिक्त भासणारं जे आहे ते सर्व काय आहे? माया आहे। छायारूपाने भासणारं जे जशी देहाची छाया आहे तशी आत्म्यावरची ही माया आहे। देहाच्या दृष्टिकोनातून देहाची पडणारी जी सावली आहे ती ज्या प्रमाणामध्ये खोटी आहे, ज्याप्रमाणे मनुष्य त्या सावलीला अजिबात महत्त्व देत नाही, व्यवहारात तिचा काही उपयोग नाही, त्याप्रमाणे आत्मकल्याणाच्या दृष्टिकोनातून आत्म्याच्या दृष्टीने तात्विक दृष्टिकोनातून जर विचार केला तर आत्म्यावर भासलेलं हे जगत म्हणजे सर्व माया, ही मिथ्या आहे, ही खोटी आहे, परंतु आपल्याला खरी वाटते आणि खरी वाटते म्हणून आपण त्यामध्ये फसून जातो। वास्तविक ही भासणारी आहे आणि भासणारी गोष्ट सत्य असते तसं थोडी आहे, असतेच म्हणजे खोटीच असते। 100 नाही 101% भासलेली वस्तू खोटी आहे, तिला अस्तित्वच नाही, कोण्यातरी एका अधिष्ठानावर अध्यस्त म्हणून ते दिसतं। भासमान वस्तू आहे आणि भासमान वस्तू खोटी असते। आपण वेदांत शास्त्राच्या ग्रंथातील सर्व दृष्टांत नाथ महाराजांनी सुद्धा सांगितला। दोरीवर भासलेला जो सर्प आहे तो कसा आहे? दोरीवर भासलेला सर्प खरा नाही आहे काय? मंद अंधकारामध्ये म्हणजे थोडा प्रकाश आणि थोडा उजेड आहे, अशा वेळेस मंद अंधकार प्रकाशामध्ये
अंधमंद प्रकाशामध्ये आपल्याला दोरीवर दिसलेला जो सर्प आहे तो सर्प खरा आहे का? बर आहे का? पण दिसतो की नाही? मग दिसत जरी असला तरी सत्य आहे का? नाही. तसंही आत्माच्या अधिष्ठानावर दोरीच्या वर सर्प जसा दिसतो तो नसतो पण भासतो. तो दिसतो म्हणजे भासतो, नसतो तो. तर जसे हे जगत आत्म्यावर सर्व भासमान आहे परंतु ते दिसत आणि ते दिसत असल्यामुळे त्याच्याशी व्यवहार सर्व प्रातिभासिक सत्तेतून व्यवहारिक भाषेतून सत्तेतून चालत असतो आणि तो सत्य म्हणून व्यवहार चालविला जातो. उदाहरणार्थ दोरीवरचा सर्प भासला, त्याला पाहिल्यानंतर अंगाला सुटणारा घाम कसा असतो? खराच होतो असतो ना. घाम पुसल्यानंतर खांद्यावरचं उपरणं, रुमाल किंवा अंगातले कपडे ओलेच होतात ना. याच्या पुढचं बोलत नाही आता. काय काय ओलं होते, साप उठलं, पुन्हा अति घाबरला आणि पळत सुटला खाली, मागच्या पावलाने पळत सुटला आणि पडला घाबरून, तर डोकं फुटतं. काही काही साप म्हणून बेशुद्ध पडतात घाबरून, भीती वाटणं. ह्या सत्य व्यवहारामध्ये, व्यवहार म्हणजे प्रातिभाषिक असते तो भासलेला असला तरी त्याचं काय आपल्याला काय वाटतं त्याचं खरे खोट्या. तशी ही माया खोटी आहे, दिसणार भासतं नुसतं परंतु ते म्हणून तुकोबाला सिद्धांत सांगतात, रज्जो सर्पाकार भासियेले जगडंबर, भासियेले जगडंबर. नाथ महाराज म्हणतात मायेनं निर्माण केलेला मायाजन्य असणारा हा दृश्य प्रपंच, भासणारा प्रपंच म्हणजे याला अस्तित्वच नाही. प्रपंच एक झाला होता हे समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल कल्पांता कधी पुढे होईल कदा कल्पांची घडेना, पुढे सुद्धा होणार नाही. पूर्वी नव्हता आता दिसतो पण तो खोटा आहे आणि पुढे सुद्धा होणार नाही. कारण आहे काय तर आहे एक तत्व, परब्रह्म तत्व आहे. परंतु त्या आणि परब्रह्म तत्वाचं दर्शन झाल्याशिवाय, परब्रह्म तत्वाचं ज्ञान झाल्याशिवाय, त्या तत्वाचं ज्ञान झाल्याशिवाय, आत्मदर्शन झाल्याशिवाय, आपल्या आत्म्याची आपल्याला प्राप्ती झाल्याशिवाय, स्व ओळख झाल्याशिवाय आपण मायेच्या या भासलेल्या खोट्या बंधनातून आपण सुटू शकत नाही. मग ते खोटं बंधन सोडणं आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, आपल्या कुवतीच्या बाहेर आहे. आणि अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं तर आपली कॅपॅसिटी कमी पडते, आपली पॉवर कमी पडते, आपली शक्ती जी आहे ती शक्ती कमी पडते. आपल्या स्वसामर्थ्याने आपण मायेच्या पलीकडं, मायेच्या या पलीकडं जाऊ शकत नाही, जाणं शक्य नाही. कारण जे जे साधन आपण आपल्या बुद्धीने करू, आपल्या बुद्धीने जे जे साधन आपण करू ते साधन ते उपाय अपाय होतात. जे साधन करणार ते साधनच खड्ड्यात नेणारे करतात. ज्यांच्यावर विश्वास ठेवावा तेच विश्वासघात करतात. मग कसं काय व्यवहार घडायचा? मग तसं असे हे साधन जे आहे मग या मायेतून जातच नाही काय. बरं, या मायेचा निराश नाही झाला आणि आत्म्याचं दर्शन नाही झालं तर आपल्या पाठीमाग नसलेला उपद्व्याप पाठीमागे जन्म मृत्यूचा आहेच लागले. हा खोटा आहे. खोटा ऐसा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया येरझार हरिविन येरझार वाया. म्हणजे ती कशी आहे? फुकट आहे, मिथ्या आहे. आणि म्हणून याच्याकरता या मायेतून आपण तरुण गेलो पाहिजे. आत्म्याचं दर्शन झालं पाहिजे आणि आत्म्याचं दर्शन झालं तर मनुष्य कृतकृत्य होतो. आत्मदर्शनाने मानवाचं, जीवाचं परिपूर्णता होते. कारण आत्मा परिपूर्ण, आपण पहिल्या श्लोकामध्ये पाहिलं तो सृष्टीच्या आदी अंती मध्यंतरी सर्वच दृष्टीने सर्वत्र संपूर्ण
तो संचार करणारा सर्वत्र संपूर्ण नित्य असणारा सत्य सच्चित आनंद नित्य असणारा अनंत असणारा ते परब्रह्मतत्व आहे. आणि म्हणून असं सर्वत्र संपूर्ण असणं समग्र असणारं जे तत्व आहे त्या तत्वाच्या दर्शनाशिवाय माणसाची परिपूर्ण जीवाची परिपूर्णता होत नाही. म्हणून तुकोबारा अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थ विठ्ठलाची देखल्या. जन्मा आलियाचे फळ पद्मनाभ दर्शने. जन्माला आल्याचं फळ काय आहे? तेच आहे पद्मनाभ दर्शने, म्हणजे परमात्म्याचं दर्शन होणे. यामध्येच जीवाची सार्थकता आहे. आणि त्या परमात्म्याचं आत्म्याचं दर्शन जर झालं तर त्या परमात्म्याच्या दर्शनाने आपल्या मागचं दुःख जातं. तुका म्हणे त्याचे पाहिले या पाय मग दुःख जाय सर्व माझे. तुकोबरा म्हणतात अनुभव आहे, आमचा अनुभव आहे. त्याचे पाय पाहिले आहे. पाय नाम स्वरूप उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन किंवा चरण शब्देन वन्यते. व श्रेष्ठ लोकांच्या स्वरूपाचा उच्चार करत असताना चरण किंवा पाद शब्दाने, पाय या शब्दाने त्याचा स्वरूपाचा निर्देश करतात. हा शिष्टाचार आहे, हा शास्त्राचा नियम आहे, व्याकरण याच्यातला साहित्यातला. म्हणून परमात्म्याचं दर्शन स्वरूप त्याचे पाय पाहण्यासाठी स्वरूप दर्शन झाल्याशिवाय मनुष्याचं कल्याण होत नाही. आणि मग त्या आत्मप्राप्ती कशाने होईल? आत्मप्राप्ती एवढी सोपी आहे? आत्म्याची प्राप्ती होणं एवढी सोपी आहे? नाही. आत्म्याच्या प्राप्तीसाठी मग हे होईल कशाने? तर त्याच्या करता अगदी सोपं आहे. आपल्याला आपल्या घरातली वस्तू एखादी आपल्या घरात असताना आपल्या घरातलीच वस्तू जर ठेवलेली जर स्मरणात राहिली नाही, वस्तू आपलीच आहे कुठं? आपल्याच घरात, आणि ती स्मरणात राहत नाही. एखादा बाहेरचा मनुष्य येतो, तुमच्याकडे ते अमुक अमुक वस्तू आहे, तुमच्या वडिलांकडे आम्ही बघितली होती. हा म्हणतो आमच्या घरात एवढी मोठी भारी वस्तू शक्यच नाही. तो म्हणे तुमच्या वडिलांकडे आम्ही बघितली होती आहे. मग तो सांगतो अमुक अमुक ठिकाणी पहा, कपाटामध्ये कप्प्यामध्ये 2 नंबरच्या कप्प्यामध्ये मागच्या बाजूला पहा. समोरच्या वस्तू बाजूला करा, मागच्या 2 नंबरच्या कप्प्यामध्ये ती वस्तू हजर आहेच. याच्या कपाटामध्ये कपाटाची चावी याच्याजवळ असते. घर याचं, कपाट याचं, वस्तू याची, परंतु याची याला माहित नसते कुठं आहे. तुझ आहे तुझ पासी परी तू जागा भुललासी. आपला आपल्याजवळ आहे पण दिसत नाही. आत्मतत्व किती दूर आहे? दूर. अरे आत्मा म्हणजेच आपण आहोत. आपण देहाला आपलं म्हणतोय. या देहरूपी घरामध्ये आत्म्याला परमात्म्याला परमात्मा आहे या देहरूपी घरामध्ये. आणि करतो देहरूपी घरामध्ये आपण ओळखत नाही. या देहालाच आपण म्हणायला लागलो. या देहाते म्हणे मी धनदारा पुत्र स्वजन माझे. अर्जुनाची याच्या संबंधानं सर्व आपलं म्हणतो आपण. आपलं काय आहे? तात्विक दृष्टीने नियमानं जर पाहिलं तर ज्ञानवर सांगतात आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे. आपलं जे आहे खरं, आपुले जे साचे म्हणजे खरं जे आहे ते कल्पांतीही नवचे. आपल्यापासून कधीच दूर जात नाही. तुम्ही सांगा आपल्यापासून देह दूर जातो की नाही? देह जातोच ना, कर्मानं झालेला आहे तो जातोच. देह सोडून देतात. आत्मस्वरूप याच्यात देह संबंधीचं सोड्याचं काम बोलायचंच काम नाही. अरे हे तो जन जे सुखाचे दिल्या घेतलाचे अंतबा काळीचे नाही कोणीच नाही. जन्मदाती आई नाही, जन्मदाता बाप नाही. ज्याच्यासाठी आईबाप सोडून देतो जन्मदाते, ती सुद्धा याला उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकत नाही. ते तर ते तर राहिली हो. मी तर
अग्निसवे म्हणान मित्रासोबत नाही, ते येता मित्र आले गोत्रज आले तेही स्मशानी परतले. ते सुद्धा स्मशानापर्यंत येतात. आणि कशाला येतात? याचा आपला जीवनभराचा सहवास होता. आपण चांगलं मित्रत्वाने एका ताटात जेवलो. आपली परिस्थिती नसताना यांनी याच्या एका भाकर म्हणली अर्धी भाकर दिली आणि अर्ध्या आपल्यासाठी एवढं प्रेम होतं. म्हणून याच्यासाठी चला एकटा जातोय, अग्नीत जळतोय म्हणून आपणही जाऊ म्हणून याच्यासाठी येतात. नाही, उलट पेटत नसलं तर रॉकेल टाकून टायर टाकून पेटवतात. डालडा टाकून लांबवायचं नाही. कोणी येत नाही. काय येतं आपल्यासोबत? आपला म्हणजे आपलं आत्म जे आहे हे आपलं आत्मतत्व आपल्याला कधीच सोडत नाही. मग ते आत्मतत्वाची ओळख, मग आपलं जे आहे त्याची ओळख करून घ्या ना. आपलं कोण आहे, आपण कोण आहोत याची ओळख करून घ्यावी लागेल पहिल्यांदा. आहे कोण मी हा करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानवरांचा आहे कोण मी हा करावा विचार. मी कोण आहे? कोहम कथविदम जातम कोई करताच विद्यते. मी कोण आहे, कुठून आलो, कुठे जायचंय, माझं कर्तव्य काय आहे, माझं स्वरूप काय, याचा विचार साधकाने करणं गरजेचं आहे. आणि तो विचार या प्रश्नांचं उत्तर आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आत्म्याचं दर्शन होत नाही आणि तोपर्यंत मायेचा निराश होत नाही. मग हा आत्मदर्शन या प्रश्नाची उत्तरं कुठं मिळतील? जसं आपला दृष्टांत चालू होता की आपल्या घरातलं आपलंच असताना आपल्याला माहिती पडत नाही. ते आपल्या घरातलं आपल्याच कपाटाच्या याच्यात चावी आपल्याजवळ असताना आपल्याला ते आपलंच असताना आपल्या हक्काचं असताना आपल्याला माहिती नाही. आणि ते माहिती नसल्यामुळे त्या वस्तू करता आपण दारोदार दुसरीकडे फिरतो. त्या वस्तू करता दारोदार दुसरीकडं फिरतो. पण हा कृपाळू एक मनुष्य आपल्या वडिलांच्या सहवासात असलेला हा येऊन सांगतो की भल्या माणसा तुझ्या घरात आहे, तुझ्या वडिलांकडे होती आणि ती तुझीच आहे. जसं त्याच्या मार्गदर्शनाशिवाय आपलीच वस्तू आपल्याला सापडत नाही. हारपले आपणा पे पावे तै संताते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे हेची सदा. आपली हरपलेली वस्तू प्राप्त करण्यासाठी संताती पाहता गिवसावे. संतांना पाहताना म्हणजे संतांच्या सहवासात जाऊन संतांच्या विचारानं आपण संताती पाहता संतांच्या विचाराने आपल्याला ती वस्तू प्राप्त करून घेता येणार आहे. म्हणून आपल्याला ती प्राप्त करून घेण्याची साध्या व्यवहारातली गोष्ट जर आपल्याला सापडत नसेल तर मार्गदर्शकाची गरज आहे. तर हरवलेली जी आत्मवस्तू आहे, हरवल्यासारखी झालेली आत्मवस्तू, ती आत्मवस्तू प्राप्त करून घेण्यासाठी मार्गदर्शक नको. आपल्याला मार्गदर्शक नको, त्याची अत्यावश्यकता आहे. व्यवहार मार्गदर्शकाशिवाय होत नाही. तर हा परमार्थ आत्मकल्याण आहे. भौतिक ज्ञान जर गुरुशिवाय भेटत नाही, भौतिक ज्ञानाकरता जर आपल्याला कोणातरी शिक्षण घेण्यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये गुरुकुलामध्ये जावं लागतं, तर आध्यात्मिक ज्ञानाकरता तर सद्गुरूची अत्यावश्यकता आहे. सद्गुरूशिवाय ज्ञान आत्मज्ञान प्राप्तच होऊ शकत नाही. गुरु ते तज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आची जैसे. मग ते आत्मदर्शन आत्मप्राप्ती लागी जाण सद्गुरु चरण सेवावे. नाथ महाराज म्हणतात म्हणून त्या आत्मप्राप्तीसाठी त्या आत्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तद्विध ज्ञानार्थम स गुरुम एवाभिगच्छेत. उपनिषद सांगतं गुरुम एव अभिगच्छेत. त्या गुरूंकडंच जावं लागेल. गुरुशिवाय आपल्याला कोणी पर्याय नाही. तसं गुरूंची सेवा आत्मप्राप्तीसाठी सद्गुरूंची सेवाच करावं लागेल. सद्गुरूच्या सेवेशिवाय आपल्याला ही विषयाची आसक्ती सुटणार नाही, आपल्याला वैराग्य प्राप्त होणार नाही. म्हणून एवं विषयाची आसक्ती
माया ठकिले नेनो किती, या लागी विषयाचे विरक्ती, कारणे गुरुभक्ती तेची सांगू. नाथ महाराज एकनाथी भागवताच्या 3ऱ्या अध्यायात सांगतात एवं विषयाची आसक्ती. विषयाची आसक्ती किती बाधक आहे याचा विचार मुळात भागवतामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये सांगा. ही जी ओवी सांगितली ही 277 क्रमांकाची सांगितली. एकनाथी भागवत अध्याय 3 याच्यामध्ये याच्या अगोदर एवं विषयाची आसक्ती, याप्रमाणे विषयाची आसक्ती, ती विषयाची आसक्ती कशी आहे, कधी बाधक ठरते याचा विचार मुळामध्ये 276व्या ओवीपासून अगोदरच्या ओव्या, वरच्या पाठीमागच्या ओव्यांचा विचार मुळामध्ये ग्रंथात पाहून घ्या. आणि अशी विषयासक्ती मुळे माया ठकले नेनो किती, या मायेनं किती, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. काय जुन्या चाली होत्या आणि काय असे नटून माणसं. आमच्या गावातलं म्हातारा बुवा हे म्हणत होता भजनामध्ये एकादशीचे 3-3 वाजेला भजनं चालायचे बुवा. पूर्वी असा आनंद होता. अशी उडी मारून मारून म्हणायचे प्राण्या मायेचा बाजार. असे मस्त भजनात साधी म्हणणारी माणसं होती, आवडीची माणसं होती. असे भारुडं वगैरे करायची चांगली. याच्यामध्ये सर्व बाजार कशाचा आहे, मायेचा आहे. आणि या बाजारामध्ये किती ठकले, नेनो ठगले किती, किती ठकले म्हणजे किती फसले याचा ठाव ठिकाणाच नाही, गणतीच नाही, गणितच लागत नाही किती जण फसले. पुढे काय म्हणतात, बुडाले तयाचा मुळना मार्ग, किती बुडाले त्यांचा थाक सुद्धा अजून लागत नाही. असे किती या लागी विषयी विरक्ती, कारणे गुरुभक्ती तेची सांगू. या मायेतून तरण्यासाठी आणि या विषयाची विरक्ती निर्माण होण्यासाठी कारण जे आहे त्याच्याकरता गुरुभक्ती सांगो. नाथ महाराज सांगतात की म्हणजे हे उद्धवाचे भगवंताचे प्रश्न आहे, भगवंताचा विचार आहे. आणि भगवान उद्धवजीला सांगतात की या लागी गुरुभक्ती सांगो. तुला गुरुभक्ती सांगतोय त्याच्यासाठी. तर ती गुरुभक्ती सांगत असताना नाही, निमिराजांना सांगतायत योगेश्वर, माफ करा, योगेश्वर निमिराजाला सांगतायत की राजन तो गुरुभक्ती तुला सांगतो. कशासाठी, मामा ही गुरुभक्ती सांगत असताना याच्यासाठी सद्गुरूशिवाय आपल्याला हे ज्ञान प्राप्त होणार नाही. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात ही माया तरून जायची असेल तर आपण काल विचार केला, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तिया मामेव ये प्रपद्यन्ते माया नेतां तरंती ते. दुस्तर आहे, यातून तरून जायचं असेल तर उपाय फक्त एक. उपाय भगवंताने ज्ञानोबरांनी म्हणजे 2 उपाय म्हणजे एकाच याच्यामध्ये सांगितला. जो भगवान सांगतात एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच तळी सरले माया जळ. सर्व भावाने माझे भजन जे करणारे आहे तेच याच्यात करतात. ज्ञानोबाराय सांगतात की याच्यातून तरून जायचं असेल तया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाडे, जया आत्मनिवेदन तराडे आकळले. जया सद्गुरु तारू पुढे, तारू नाम जहाज, नाव नौका, ही नौका जहाज जया सद्गुरु तारू, ज्याला सद्गुरु तारक भेटला, नाव भेटली, त्याला जे अनुभवाचे कासे गाडे. जे सद्गुरु जे आहे ते कसे आहे, सद्गुरु कसे आहे, नुसते नावाचे आम्ही सद्गुरु आमची बैठक असे नुसती नावाचे नाही, सद्गुरु म्हणून घेणारे आणि लोकांनी मानलेले वेगळं आहे आणि अवस्था वेगळी आहे. अनुभवाचे कासे गाढे, त्यांना अनुभव कसा आहे, अनुभव आहे आणि अनुभवाने एका कडेला मायेच्या पलीकडे पोहोचलेले आहे. त्याचा विचारही आपल्याला करायचा आहे. सद्गुरु म्हणजे काय, सद्गुरूचं लक्षण म्हणजे काय, कारण हा आत्मोद्धाराचा विषय आहे.
मायेच्या पलीकडे जायचंय, आत्मदर्शन करायचंय. सद्गुरूशिवाय आज सद्गुरू म्हणून घेणारे, सद्गुरूच्या नावावर आपल्या पोटाचं थडगं आणि आपला परिवार पोसणारे अनेक निघालेले आहेत. समाजाची दिशाभूल करतायत, समाजाची फसवणूक करतायत. परंतु समाजाची दिशाभूल होऊ नये याच्याकरता संतांनी आपल्या समोर हे ठेवून आपल्या पोटाचं थडगा आणि आपल्या घर व्यवहार चालवण्यासाठी लोकांची फसवणूक करणारे अनेक लोक आहेत. परंतु दिशाभूल कोणाची करू नये. जाणत्या माणसाने व समाजामध्ये बुद्धिभेद करू नये. न बुद्धिभेद जन न बुद्धिभेद जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम. अज्ञानी माणसांचा बुद्धिभेद शहाण्या माणसांनी, स्वतः नसती शहाणे नाही पण शहाणे म्हणून घेत असाल तरी सुद्धा बुद्धिभेद करू नये. आणि बुद्धिभेद केला तर आपल्याला नरकाशिवाय दुसरी वाटच नाही. आपल्या शब्दाने, आपल्या शब्दावर विश्वास ठेवून एखादा शिष्य, एखादा आपला सेवक उद्धारून जाईल. आणि आपण जर बुद्धिभेद करून आपल्या स्वार्थासाठी जर समोरची फसवणूक करत असाल तर आपल्याला आपल्या याच्यातून आहे विचार, तोही विचार आला तर ओघाओघाने आपण बोलणार आहोत. सद्गुरू कोणाला म्हणा? ज्याला अनुभव आहे. अनुभव कोणाचा? बायकोची चपला खायचा नाही नाही. अनुभव कशाचा आहे? अनुभव आत्माचा आहे, परमात्म्याचा अनुभव आहे. हे समस्त श्री वासुदेव ऐशा प्रतिरसीचा रसाचा ओतला भाव. सर्वत्र परमात्मा आहे. हा प्रतिरस आहे, त्याला अनुभव आलाय. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. परमात्मा सत्यवी, सर्वत्र परमात्मा रूप भरलेला आहे. जगत दिसायला विश्व आहे पण असायला परब्रह्म आहे. बाप रखमा देवीवरू विठ्ठलू सकळ. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळ. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळ. ज्ञानोबा सांगतात की शून्य स्थावर जंगम व्यापून हा अनुभव आहे. म्हणजे परमात्मा सर्वत्र व्यापक असल्याचा काय आहे? हा अनुभव. आणि म्हणून अशा प्रकारच्या अनुभवातून, अनुभव ज्यांना प्राप्त झालेला आहे तोच सद्गुरू आहे. आणि अशा प्रकारचा आपल्याला विचार तो करायचा आहे. आणि त्या सद्गुरूशिवाय आपल्याला संसारातून कोणीही तारू शकत नाही. नाहीतर नुसत्या सद्गुरूच्या याच्या येण्यासाठी त्या सद्गुरूच्या लक्षणाचा जर विचार केला, त्याच्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. ते सद्गुरू कोणते आहे? तर सद्गुरूची सेवा कशा प्रकारची करावी? सद्गुरूची सेवा केल्याशिवाय आपल्याला मायेच्या, कारण नाथ महाराज सांगतात सद्गुरू आत्मप्राप्ती लागी सद्गुरू चरण सेवावे. सद्गुरूंच्या चरणाची सेवा आपण केली पाहिजे. आणि ते जे आहेत तर आपला भ्रम निवृत्त करणारे आहेत. यांच्याशिवाय आपला हे ज्याच्या जीवनामध्ये ही सद्गुरूची भक्ती नाही ना त्याचा उद्धार नाही. नाथ महाराज सांगतात ज्यासी नाही गुरुचरण भक्ती त्यासी कैसे होईल विरक्ती. जरी पडले श्रुती स्मृती शास्त्र व्युत्पत्ती केल्याही. काय पराकोटीचे सांगतात नाथ महाराज म्हणतात. नाथ 16व्या अध्यायामध्ये याच्यामध्ये सांगितलं, 8व्या अध्याय 16व्या अध्यायामध्ये ज्यासी नाही गुरुभक्ती. ज्याला गुरुभक्ती घडली नाही, ज्याला गुरुसेवा घडलेली नाही त्यासी होईल कैसिनी विरक्ती. पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. जो सद्गुरूचा दास आहे तोच जातो. पूर्व सुकृत आणि पूर्ण अभ्यास. नुसता अभ्यास असेल आणि नुसतं पुण्य असेल, सुकृत असेल आणि सद्गुरूची सेवा नसेल, नाही घडत आत्म्याचं दर्शन, नाही घडत परमात्मा दर्शन, स्वसुखाची ओळख. सुकृत पाहिजे. सद्गुरूची भेट होण्याकरता पूर्ण अभ्यास पाहिजे. आणि तो अभ्यास म्हणजे नाथ महाराज सांगतात की
जरी पढले श्रुती स्मृती, श्रुती स्मृतीचा पूर्ण अभ्यास आहे. श्रुती स्मृतीचा दशोपनिषदे कंठस्थ, सर्व आचार्यांचं भाष्य पाठ, गौड पादाचार्यांच्या कारिका त्या चर्चा सर्व पाठ, व्युत्पत्त्या सर्व पाठ, शास्त्र स्मृती ग्रंथ सर्वे पाठ. पण शास्त्र व्युत्पत्ती पूर्ण, शास्त्राच्या व्युत्पत्त्या सर्व माहिती आहे, सर्व बोलता येतं, सर्व चांगलं आहे. मिठू मिठू पोपटासारखा बोलतो. लोकांना जे व्याख्यान करायला लागला, वक्तृत्व तर असं की बोलता बोलता श्रोत्यांची शाबासकी, वा, याला म्हणतात वक्तृत्व, याला म्हणतात अभ्यास, लोकांना दिसतो. अभ्यास आहे, शब्दाला पुरावा. ज्ञानोबरायांचं प्रमाण काय, तुकोबरायांचं काय म्हणणं आहे, नाथ महाराजांचं काय म्हणणं आहे, अमुक ग्रंथामध्ये काय म्हटलेलं आहे, तमुक ग्रंथामध्ये काय म्हटलेलं आहे, पुरावे देतो, एवढा अभ्यास आहे. पण सद्गुरु सेवा नाही, फुकट. एवढा अभ्यास फुकट. याच्याजवळ फक्त शब्द ज्ञान आहे, त्या शब्द ज्ञानाचा अनुभव पाहिजे. हे परोक्ष ज्ञान आहे. शाब्दिक ज्ञान, परोक्ष ज्ञान, याच्या दृढ अपरोक्ष ज्ञानाकरता, हा सिद्धांत अनुभवामध्ये येण्याकरता शास्त्राचं श्रवण ज्ञान आणि त्याचा अनुभव विज्ञान. आपण मागे विचार केला, ते विज्ञान, तो अनुभव येण्याकरता गुरुसेवा पाहिजे. गुरुची सेवा घडल्याशिवाय आपल्याला मग कशा करता, करिता साधनांची कोटी, साधनी समाधान नुठी. नाथ महाराज सांगतात, झालिया सद्गुरु कृपा दृष्टी, ब्रह्मत्वे पोष्टी गुरु भक्ता. वा, करिता साधनांची कोटी, कोट्यावधी साधना करा आणि साधनी समाधान मोठी. पण साधनामध्ये समाधान मिळत नाही. नाना साधनांच्या केल्या कटपटा, नाना साधनांच्या केल्या कटपटा, परित्यान पवती याच्या दारवंटा, जाणू जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासाची विरोधिताची वाटा. त्या गवळणी म्हणतात की काहीच झालं नाही, उंबरठ्यापर्यंतही जाऊ देत नाही. आता लोकांनी उंबरठेच काढून टाकले. आत्मज्ञानाकडे जाण्याचा उंबरठा कुठला आहे माहिती आहे? आज माणसांमध्ये सेवाभाव वृत्तीच राहिली नाही. सर्व पैशावरच काम चालू आहे, सर्वच काम पैशावर आहे. सेवा म्हणून राहिलीच नाही. तेथ सेवा हा दारवंटा. ज्ञानोबरा सांगतात, दारवंटा आत्मज्ञानाचा, आत्मदर्शनाचा काय आहे? सेवा हा दारवंटा, उंबरठा. आणि त्या उंबरठ्यापर्यंत ही साधनं जाऊ देत नाही. सेवेपर्यंत जाऊ सुकृत मिळतात, याने पुण्य होईल, परंतु सेवा घडण्या एवढा दारवंटा तिथपर्यंत मिळत नाही, जाऊ शकत नाही. गौडानी म्हणतात, आमचं जीवन धन्य झालं केव्हा? सद्गुरूची भेट आणि सद्गुरूंनी परमात्म्याचं दर्शन केलं, सद्गुरूंनी परमात्म्याचं दर्शन घेतलं. आपण जी गवळण म्हटली ना, निळवरायांची कळव म्हटलं, चरण म्हटलं ना, या चरणाच्या याच गवळणीचं ध्रुपद आहे. धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने सत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडीला बुद्धीचा उमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ, त्यांनी दृष्टी यशोदेचा बाळ दाखविला. नाही तर ऐसे शोधिले मार्ग नाना परी, न याची प्रतीती मग सांडिले दुरी. यांची प्रतीती चालीने सोडून दिलं. असं येते म्हणजे समाधान नुठी साधनी. नाथ म्हणतात समाधान नुठी साधनी. ते साधन करून समाधान मिळत नाही. मग काय आहे? मग आता का हो, एवढं केल्यानंतर, खटाटोप केल्यानंतर नर्वस होतात माणसं, सोडून देतात. काही पडेल नाही होत तिकडं. एका माणसाने 3 वाऱ्या केल्या भाऊ पंढरपूरच्या, आणि पंढरपूरची 3री वारी केली. तिसऱ्या पंढरपुरातच असताना याला घरून फोन आला, आपली म्हैस मेली. हा माझ्याकडे आला मनुष्य, रडत रडत म्हणे, महाराज 3 वाऱ्या मी करून राहिलो, आणि देवानं माझी म्हैस मारा.
मग का दुसऱ्याची माराव म्हणजे अरे बाबा त्याच्या मरण्याचा आणि वारी करण्याचा काय संबंध आहे? तिचं प्रारब्ध होतं, तिचं आयुष्य होतं तोपर्यंत ती जगली तुझ्या खुट्यावर, तिचं आयुष्य संपलं तुझ्या वर्षी. तुझं पुण्य जे आहे, तुझा परमार्थ आहे, हा परमार्थ तुझ्या बँकेत जमा झाला. याचं कर्ज व्याज तुला पुढे भेटेल ना. याचं व्याज लगेच भेटते काय? तुम्ही बँकेत सेव्हिंग मध्ये टाकल्याबरोबर लगेच त्याच्यावर व्याज येते का बँक? नाही, तसं आहे ना. हे पुण्य तुम्ही केलं तर लगेच, पण याच्यात पेरलं तर लगेच थोडी उगवते. तिचं आयुष्य म्हणजे व्यवहाराचं याचं हे नसतो. असू द्या. तर असे आहे, आपला विषय काय चालू होता? साधना. साधना म्हणजे आपल्याला परमात्मा आपल्या साधनाने समाधान मिळत नाही. जी साधनं सद्गुरू शिवाय आपल्याला कोणी सांगत नाही. आणि सद्गुरूची भेट झाली का बाकीच्या साधनांपेक्षा या साधनांमध्ये आपल्याला परमा सद्गुरूच्या भेटीने झाल्या सद्गुरु कृपा दृष्टी ब्रह्म त्वे पुष्टी गुरु भक्ता गुरुदास्यत्वाने. म्हणजे शास्त्राचा अभ्यास किती असला, व्युत्पत्ती असल्या, स्मृतीचा अभ्यास असला आणि सद्गुरूची जर भेट नसली आणि सद्गुरूची सेवा जर घडली नाही तर आत्मज्ञान घडणार नाही. पण मग ते अशा करतात. नाथ महाराज म्हणतात गुरु करावा अति शांत. मग हे सद्गुरु करायचे आहे. महाराज गुरु करावं कोणाला? एक लक्षात ठेवा, गुरु अवश्य करावा. गुरु शिवाय जीवनात कल्याण नाही. परंतु गुरु पहिल्यांदा तपासून पाहावा. गुरु पहिल्यांदा तपासून, म्हणजे कबीर महाराज म्हणतात पाणी पिना छान के गुरु करना पहचान के. नाहीतर आज गुरु म्हणून सद्गुरु सज्जन म्हणून विश्वास ठेवला आणि उद्याच्या दिवशी जर बंडखोर निघाला तर पश्चाताप करण्याची वेळ येते. मग माणसाने कर्म असं करावं, जीवनामध्ये जीवन जगत असताना, निर्णय घेत असताना, कर्म करत असताना सुरुवातीलाच विचार असा करावा की पुढील भावी आयुष्यामध्ये आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. मग प्रसंग असे येतात की आपण प्रथमदर्शी आपण ज्यांना सज्जन म्हणून पाहतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि एकदा त्यांचं पितळ उघडं पडलं की मग त्याच्यावरून गंमत अशी होते. मग भावी आयुष्यात आतापर्यंत आयुष्यामध्ये जेवढे वर्ष आयुष्य त्यांच्या जेवढे वर्ष विश्वास ठेवला तेवढे वर्ष फुकट जातात. तेवढे वर्ष त्यांच्या मागे जाण्यात फुकट जातात. खर्च फुकट गेल्यानंतर पुन्हा गंमत अशी होते. मग तशा प्रकारचा एखादा सज्जन, खरा सज्जन समोर आला तरी माणसाची श्रद्धा लवकर बसत नाही. म्हणून एवढ्या करता पश्चाताप होण्याच्या अगोदर पहिल्यांदाच विचार करावा, गुरु निश्चित करावा. कसा गुरु करावा त्याची लक्षणे जाणून घेणं गरजेची आहे. मग त्याच्याशिवाय सद्गुरूशिवाय लक्षणाशिवाय आपलं कल्याण होणार नाही. ती लक्षणं कशा प्रकारची आहे ती सद्गुरूंचे, त्याच्याकरता भगवंताने सांगितलं की बाबा ती गुरु भक्ती, भगवान सांगतात की ते विषयाची विरक्ती करावी. गुरु भक्ती त्याची सांगो. ती गुरु भक्ती कशी करावी, तो गुरु कसा करावा याचं सांगतात. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रमं ब्रह्मणी उपशम आश्रमम. अशा प्रकारचं जे ब्रह्म आहे म्हणजे सद्गुरू कसे असावेत. तस्मात गुरुं प्रपद्येत त्या गुरूंना आपण शरण जावं. पण ते गुरु कसे पाहिजे? शाब्दे परेच निष्णातम. त्यांचे नाथ महाराजांनी सांगितलं जाणोनी विषयाचे नश्वरपण पावावया लागी ब्रह्मपूर्ण सद्गुरुशी अनन्य शरण हिगावे संपूर्ण श्रद्धायुक्त. सद्गुरूला शरण जावं कशासाठी? जाणोनी विषयाचे नश्वरपण. विषय नाशिवंत आहे, विषय टिकणारे नाही आणि दुःख देणारे आहे. असं नश्वरपण जाणून पावावया लागी ब्रह्मपूर्ण, पूर्ण ब्रह्म
अविनाशी ब्रह्म पूर्ण करण्याकरता सद्गुरूशी अनन्य शरण जावे. रिघावे म्हणजे सद्गुरूंना अनन्य भावानं शरण जायचं आणि अनन्य शरण जात असताना सुद्धा श्रद्धायुक्त संपूर्ण श्रद्धेनं श्री गुरूंना शरण जावं. सद्गुरूंवर विश्वास ठेवावा आणि त्यांची अनन्य भक्ती करावी. अनन्य भक्ती कशी करायची याचा विचार आपल्याला करायचा आहे. तर ती अनन्य भक्ती सुद्धा अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता, म्हणजे इतरांचा आश्रय सोडून द्यायचा आणि केवळ सद्गुरू तारू पुढे. तारणारे कोण आहे? सद्गुरूच आहे. पाण्यातून तरुण जायचे आहे, आपल्या हातानं तरुण जाता येत नाही. नावच आपल्याला तारून नेणार आहे, तिच्याशिवाय दुसऱ्याचा आश्रय घेण्यास शहाणपणा नाही. म्हणून त्या नावेवरच अनन्य आणि तीही श्रद्धा. त्या सद्गुरूंवर कशी पाहिजे? श्रद्धा पाहिजे. कारण माणसाच्या ठिकाणचं मी अगोदर ओव्या सांगून गेलो नाथ महाराजांच्या, शास्त्र व्युत्पत्ती श्रुती स्मृतीचं ज्ञान शब्दज्ञान असून चालत नाही. कारण आमचे वैकुंठवासी गुरुवर्य ज्यांच्या सखंड सहवासात राहण्याचा योग सौभाग्य प्राप्त झालं, वैकुंठवासी गुरुवर्य भाऊसाहेब म्हणजे यादव महाराज नेहमी सांगायचे, माणसाचा उद्धार कलेनं होत नाही, माणसाचा उद्धार विद्वत्तेनं होत नाही, माणसाचा उद्धार वक्तृत्वाने होत नाही, माणसाचा उद्धार श्रद्धेने. श्रद्धया परम प्राप्तम, श्रद्धेनं परम श्रेष्ठत्व फल प्राप्त होते. श्रद्धेनं. आणि म्हणून भगवान सुद्धा सांगतात की ज्ञान प्राप्तीसाठी श्रद्धाच पाहिजे. श्रद्धावाल लभते ज्ञानम तत्परस्य यतींद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेनाधिगच्छति. श्रद्धेच्या संभोगे सुखिया झाला. ज्ञानोबा म्हणतात श्रद्धेनं सुख आत्मदर्शन होतं. श्रद्धा त्या सद्गुरूंचे ते ज्ञान दिवसित तयाचे ज्ञान शोधत शोधत त्याला येतं. श्रद्धा पाहिजे सद्गुरूवर, अनन्य भक्ती, सद्गुरूंची संपूर्ण श्रद्धा. सद्गुरु वचन मात्रे माया. अशा सद्गुरूंवर जर आपण श्रद्धा ठेवली तर त्या श्रद्धेनं काय होते? विश्वास किती ठेवावा? सद्गुरु वचन मात्रे माया तरेन हा निश्चयो राया. योगेश्वर सांगतात 3ऱ्या अध्यायातल्या ओव्यात ह्या एकनाथी भागवताच्या, तरेन हरी निश्चयो हा निश्चयो माया येणे सद्भावे लागतो पाया पावावया निज सुखारता. बाबा याच्यामुळे मी सद्गुरु वचन मात्री माया, सद्गुरूच्या वचनाने मी माया सहज तरून जाईल. हा निश्चय, हा विश्वास, दृढ विश्वास तुकोरांचा संताची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावी दास झालो त्याचा त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. हा विश्वास आहे, तेच माझी हित करीती सकळ, तेच माझा हित करणार आहे आणि त्यांच्या शब्दानेच मी माया तरून जाईल. हा विश्वास, ही श्रद्धा, ही दृढता, दृढ श्रद्धा सद्गुरूंच्या विषयी. आणि म्हणून सद्भावाने, श्रद्धेने, प्रेमाने, आस्थेने त्या सद्गुरूंच्या पाया लागावं लागतं. आणि मग अशी जर हे केलं तर अशी केल्यानंतर हे सद्गुरू कसे पाहिजे? ज्यांना आपण ज्या सद्गुरूंना सद्भावाने शरण जायचंय त्या सद्गुरूंचं लक्षण पाहिजे ना. त्यांचं लक्षण काय आहे? शाब्दी परीच निष्णात. नाहीतर असे काही काही नुसती वाक्पटुता असणे, नुसतं वक्तृत्व असणे, पटपट 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 न थांबता नॉनस्टॉप ज्याला म्हणतात, म्हणजे गंगा ओघाप्रमाणे न थांबता सर्व व्याख्यान करतो, सर्व शास्त्रांचे पुरावे देत देत व्याख्यान करतो. नुसतं वाक्पटुत्व असणे म्हणजे सद्गुरुत्व आहे? नाही. असे वाक्पटुत्वाच्या याच्यात तर त्याचा त्या शब्दाचा अनुभव जीवनात अनुभव पाहिजे. आणि तसा जर अनुभव नसेल तर काय आहे? या बोलणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जो विश्वासू आहे, जो श्रद्धाळू आहे, तो श्रद्धेनं विश्वास ठेवून त्याप्रमाणे अनुष्ठान केलं तर त्याला ब्रह्म प्राप्त होईल.
त्याचा बेडा पार होईल, पण हा जसाचा तसाच राहील. नाथ महाराज सांगतात, नाथ महाराजांनी दृष्टांत सांगतात, कैसे निरूपिती शुद्ध ब्रह्म. काही गुरु म्हणून घेणारे, काही अशी फसवणूक करणारे. कैसे निरूपिती शुद्ध ब्रह्म, ऐकोनी सात्विका येतसे प्रेम. परी निज दृष्टीचा भ्रम, निरसो नेने ते वर्म. काय निरसो निरसे ते वर्म नेनेची. नाथ महाराज म्हणतात की कैसे निरूपिती शुद्ध ब्रह्म, असं ब्रह्मनिरस वर्णन करतात किंवा ब्रह्माचं झाड व श्रोत्यांच्या समोर उभं करतात. बोलायला लागले म्हणजे ब्रह्म, सगुण ब्रह्म उभं करतात आपल्या समोर. ते ऐकून, वक्तृत्व ऐकून सात्विक मनाच्या अंतकरणाला प्रेम पाहणा फुटतो. वा 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 वा, खरंच ब्रह्म आहे, खरंच ब्रह्म आहे. त्याची श्रद्धा बसते आणि त्याच्या श्रद्धेतून पण परी त्याच्या हृदयातला भ्रम जो आहे ऐकणाऱ्याच्या, श्रद्धेने ऐकणाऱ्याच्या, त्याच्या हृदयातला जातो. पण पुढचा आहे का, जो निरूपण करणारा आहे ना, नाथ महाराज त्यांचे सांगतात की परी निज हृदयीचा भ्रम निरसे ती वर्मनी. आपल्या हृदयामध्ये जो भ्रम आहे, तोच भ्रम जर निरसला नाही, ते जर निरसल्या आपला भ्रम जर निवृत्त झालेला नसेल आणि लोकांना नुसतं ब्रह्मज्ञान सांगत असेल, हो तुकोबाराय तर परखड बोलणारे, तुकोबारायांसारखा स्पष्ट आणि परखड भाषेत बोलणारा साधू दुसरा महाराष्ट्रात झाला नाही. तुकोबाराय म्हणतात, काय प्रमाण आहे, तुकोबाराय म्हणतात, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, सांगे आण करे आण ते तो कैसे ब्रह्मज्ञान. अरे सांगतो काही, बोलतो काही आणि करतो काहीच. आम्ही तुमच्या सेवेसाठी आम्हाला सेवेची संधी द्या. दोन्ही क्षेत्र घ्या, सर्व असंच चालू आहे. सांगणं काही आहे, वागणं काही आहे. तुकोबारा सांगतात तेच कैसे ब्रह्मज्ञान. असं ब्रह्मज्ञान तिथं कसं काय असेल. नाही तर असा निज हृदयीचा भ्रम निरसून येणे. म्हणून स्वतः आपल्या अंतकरणातला भ्रम पहिल्यांदा निवृत्त करावा. हे जे आपले चिंतन चालू आहे, कशासाठी चालू आहे, मी काही उपदेशक म्हणून चिंतन करतो नाही. हे चिंतन तुकोबारांच्या एका उक्तीला धरून आहे. तुक ऐसे जागवितो मना, सरिसे जना सहित. फलकट हा संसार, इथे सार भगवंत. ऐसे जागवितो मना, सरिसे जना सहित. आपल्या मनाला जागृती देणार आणि मनाला जागृती देता देता जनाची जागृती सहज होत असेल तर काय हरकत आहे. आपल्या घरात दिवा, आपल्या अंगणात दिवा लावल्यानंतर आपल्याही दारामध्ये उजेड पडतो आणि रस्त्यावरच्या लोकांना सुद्धा त्या दिव्याचा उपयोग होतो, उजेड पडतो. मग काय हरकत आहे. आपलंही काम होत असेल, आपलं काम करता करता दुसऱ्याचं काम होत असेल तर तेवढा परोपकार आपल्याकडनं घडला तर काय. तुकोबरा म्हणतात, परोपकारी जेने वेचियेली शक्ती, तेने आत्मस्थिती जाणीतली. आत्मस्थिती प्राप्त होत असेल तर असा थोडाफार परोपकार जर घडत असेल तर मग सेवा करायला काय हरकत आहे. मग उपदेशक म्हणून नाही, चिंतक म्हणून आत्मपरीक्षणा करता हा विचार आपल्याला करायचा आहे. मग निज हृदयीचा भ्रम निरसोने, आपल्या हृदयातला भ्रम तो निरसलाच नाही. लोकांना सांगत असलं कशी गत होती माहित आहे. आमच्या वक्त्या लोकांची, आमच्या व्याख्यात्यांची, कीर्तनकार प्रवचनकारांची नुसतं प्रवचन करत असेल, अनुभव जर नसेल, आपला भ्रम जर नसला तर आमची गत कशी होते याचं वर्णन नाथ महाराज सांगतात की गुळा उसाचा घाना तोंडीचा रसू भरे मान भाना रस सोपटे भरो निवदना करी भ्रमणा कर देऊ. नाथ महाराज म्हणतात की रसाचा तो आपण चरखी पाहतो उन्हाळ्यामध्ये, उसाचा रस 10 रुपये ग्लास, उसाचा रस 10 रुपये ग्लास.
बिना बर्फाचा 15 रुपये ग्लास. म्हणजे मी काय जाहिरात करायला बसलो नाही रसवंतीची. आपण पाहतो त्या चरख्यामध्ये ते जे मशीन आहे याच्यात रस काढायचा चरखा जो आहे त्या चरख्यामध्ये तो ऊस घालतात. ऊसाचा रस किती गोड असतो, किती गोड लागतो. वा काय छान रस, थंडगार, आलं घातलेला, लिंबू सोडलेला आणि त्याच्यावर काळं मीठ, सुंदर असा. वा 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 गोड, वा सुंदर. अजून एक ग्लास येऊ द्या. गोड लागतो पण कोणाकरता गोड? कोणाला? पिणाऱ्याला. ते चरख्याला विचारावर, चरख्याला विचारा ना रस कसा आहे. कर कर करी तू फक्त कसा करतो, कर 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 करत राहतो नुसता. म्हणजे अशा प्रकारची हे पद्धती असा विषय होतो. आणि म्हणून शुद्ध ब्रह्माच्या याच्यात करकर करत असताना असा शब्द ब्रह्म नुसतं एवढं ज्ञान जरी असलं तरी सुद्धा ऐसा जो का शब्द ज्ञानी, नाथ म्हणतात त्याला सद्गुरू करू नका. ऐसा जो का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता ज्ञानगुणी तो जनरंजवन निरूपणी स्वयं कोरडे पणी करकरितो. असा जो शब्द ज्ञानी झालेला आहे, जो शब्द ज्ञानाने उत्तम व्याख्याता ज्ञानगुणी, उत्तम प्रकारचं वक्तृत्व आहे, शब्द स्पष्ट आहे व आवाज ठणठणीत आहे. आणि अशा याच्यामध्ये ज्ञानगुणी, ज्ञान कला आहे, वक्तृत्वाची कला आहे. आणि असं असणारा जनरंजवन निरूपणी, लोकांना 3-3 तास उठू देत नाही. प्रवचन करायला लागला तर कसा तास निघून गेला ही कळू देत नाही. असं जनांचं रंजवन होतं. पण त्याला विचारा का हो कसं काय, चरख्याला विचारा का हो ऊसाचा रस कसा काय लागला. चरख्याला करतं तसं नाथ म्हणता स्वयं कोरडेपणाची कर करीतो. असा जर असेल तर त्याने सुद्धा आपला उद्धार होणार नाही. शिष्याची धनबंधन बंध भवबंधन उठवी ठाणे अहंकाराचे तरी काया वाचा म्हणे अति कृपाळू निराकरणे तोडी शिष्याची भवबंधने उठवी ठाणे अहंकाराचे. उद्या याचा विचार राहिलेला विचार लांबी गेलेली आहे. आपण पुन्हा उद्या करू. नमन झालेली सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी समर्पित करूया. आणि सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंची लक्षणे आणि त्यांच्या सेवेचा प्रकार आणि त्यातून माया तरुणोपाय कशा पद्धतीने होतो या विषयाचा पुन्हा चिंतन आपण उद्याच्या दिवशी करूया. आजची वेळ आपली संपलेली आहे. झालेली सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करून आजच्या सेवेला आपण विसावत आहोत. आता नियमाप्रमाणे ज्ञान